आज आपण या ब्लाऊजमध्ये पाहणार आहोत खांदे का उतरतात, म्हणजे शोल्डर का उतरतं त्याचे कारण पाहूयात आणि फिटिंग कशी करायची ते सुद्धा पाहूयात. अतिशय म्हणजे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण कमरेचं माप हे परफेक्ट करून घेतलेलं आहे, पाहू शकता. हे मध्ये सेंटर काढलं आणि आता हे सेंटर आहे आपलं. आणि आपण काय करायचं आता हे एक्स्ट्राचा भाग आहे, म्हणजे बटन पट्टी ती आपण एक्स्ट्रा ठेवलेली आहे. आणि आता आपण या साईडला जोडून घेणार आहोत, पाहू शकता. आणि हे एकावर एक ठेवायचं आहे. तुमचं शोल्डर असंच आलं पाहिजे, तरच तुमचा म्हणजे शोल्डर किंवा खांदे उतरणार नाहीत. तर ही तुम्हाला काळजी घ्यायची. आणि ही पहिली ट्रिक्स. ही ट्रिक्स वापरून तुमच्या ज्या ब्लाऊजचे म्हणजे गिऱ्हाईकाचे खांदे उतरतात. बऱ्याच जणांची ओरड असते की माझं शोल्डर खाली उतरतं, ते का उतरतं, समोर झोळ येतो. तर तो का येतो, तर याच व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टी पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये कधीच समस्या येणार नाहीत. तर आता पाहू शकता, या साईडचं सुद्धा आपण जोडून घ्यायचं आहे. हे असं जोडून घेतल्यामुळं काय होणार आहे की तुम्हाला कळणार आहे आपली काज बटन पट्टी आणि पाठीचा भाग बरोबर आपण एकावर एक ठेवलेली आहे, पाहू शकता. अजिबात तुम्हाला दिसते का, खाली अजिबात आलेली नाही. मागची पट्टी आणि समोरची पट्टी एकदम परफेक्ट एकावर एक आहे. जर असं ब्लाऊज तुमचं आलं तर अजिबात तुमचं शोल्डर उतरणार नाही कधीच. कारण बऱ्याचदा काय होतं, बरेच जण क्रॉसपट्टी कमी कापतात आणि समोरचा भाग कमी होतो, मागचा भाग जास्त होतो. त्यामुळं समोरचा भाग जास्त झाल्यामुळं मागचा आणि समोरचा इक्वल होण्यासाठी समोर हे खेचल्या जातं. आणि पाहू शकता, हे 1 इंचाचं आपलं शोल्डर आपण मध्ये समोरचा खड्डा ठेवलेला आहे, परफेक्ट. आता पाहू शकता, आपण एकावर एक शोल्डर ठेवलेला आहे, पट्टीसुद्धा एकावर एक आहे. आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित असं म्हणजे समोरचं जे खड्डा आहे ते व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. त्यामुळंच समोरचं उतरल्यावर आता समोर असं झोळ येतो किंवा घोळ येतो, तर ते ह्या कारणं असतात. आता ते सेंटर आहे, पाहू शकता, ते सेंटर आहे. आणि त्या सेंटरवरच आपण हे बघा, हे पण सेंटर, ते पण सेंटर, असं एकावर एक ठेवून आपण हे आता आपण काय करणार आहोत ते पाहू शकता. आता काज बटन पट्टीसुद्धा बरोबर आहे, खालचा भाग बरोबर आहे आणि शोल्डरसुद्धा दोन्ही शोल्डर बरोबर आहे, फिटिंगची साईडसुद्धा बरोबर आहे. आता आपण काय करणार आहे, आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपलं बरोबर आलेलं आहे. त्यामुळं आपण शोल्डर जोडून घेऊया. या पद्धतीने तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवायचं आहे. तुमच्या ज्या गिऱ्हाईकाची तक्रार असेल त्या गिऱ्हाईकाचं ब्लाऊज अशा पद्धतीने शिवा की त्यांची तक्रार कधीच येणार नाही आणि शोल्डर मात्र खाली उतरणार नाही. आणि अजून एक कारण सांगते शोल्डर उतरण्याचे, ज्यांची छाती मोठी आहे त्यांचं शोल्डर हमखास वजनामुळं उतरतं. तर त्यासाठी एक टिप्स आहे, समोरचा गळा छोटा कापायचा. म्हणजे त्यांचा 6.5 किंवा 6 असेल तर 5च कापा, तरच त्यांचं ब्लाऊज बरोबर. किती थोडं जरी खाली आलं तर 5 कापल्यामुळं जरी खाली आलं तरी त्यांचा गळा 6 होऊन जातो, ते खाली ओघळल्यामुळं. म्हणून शोल्डर मात्र थोडंसं खाली येणार म्हणजे येणारच वजनामुळं. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर तुम्हाला समोरचा गळा कमी कट करायचा आहे. समोरचा गळा कमी कट केल्यामुळं शोल्डर थोडंसं म्हणजे आहे त्या सेंटरवरच राहतं. आता आपण ही काज बटन पट्टी म्हणजे गळ्याला पट्टी लावून घेतली आहे, गोटपट्टी. याप्रमाणे तुम्हाला गोटपट्टीसुद्धा लावून घ्यायची आहे व्यवस्थित. आता हे आपण 1 साइड टंचन होतं ते आपण म्हणजे काढून ठेवलेलं आहे. आणि हे म्हणजे नॉर्मल फूट आपण जे शिलाई करतो ते फूट लावलेलं आहे. आणि आता आपण हे आपली जी गळ्याची पट्टी आहे ती आपण व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची, कारण 1 साईडनी दुमडली तर म्हणजे प्रेस होऊन ती बरोबर बसत नाही. तर आपण या फूटनी आपण गळ्याची पट्टी लावायची, म्हणजे एकदम दाबून चोपून बसते आणि परफेक्ट अशी ही फिनिशिंग येते. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि तुम्हाला कळलंच असेल की गळा का उतरतो आणि ते उतरूच नाही म्हणून आपण ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्ही परफेक्ट
ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. परत तुमचं ब्लाऊज कधीच उतरणार नाही किंवा वापस येणार नाही किंवा त्यांची जी समस्या आहे ती तुम्हाला कधीच सांगणार नाहीत की माझं शोल्डर उतरतं आहे किंवा समोर फुगा येतो. ते हे आपण कारणं पाहिलेले आहेत, ते तुमचे नक्कीच सॉल्व्ह होणार आहेत. तर याप्रमाणे तुम्हाला फिटिंग करायची आहे. आता तुम्हाला व्यवस्थित समजलंच असेल की आपण फिटिंग कशी केलेली आहे. पाहू शकता गळा एकदम परफेक्ट आलेला आहे. मागचा सुद्धा एकदम फिनिशिंगने आपली गळा आपण करेक्ट केलेला आहे. आता आपण काय करायचं आहे पाहू शकता. पुन्हा एकदा आपण एकावर एक काजबटन पट्टी ठेवायची आहे आणि आपण पाहायचं आहे की आपलं ब्लाऊज म्हणजे व्यवस्थित गळा, शोल्डर, खालची काजबटन पट्टी मागच्या पाठीच्या पट्टीपेक्षा खाली जाऊ नाही, ही आपण काळजी घ्यायची आहे. पाहू शकता या प्रकारे तुम्हाला अजिबात मागची पट्टी, गळ्याची पट्टी आणि समोरची उंची परफेक्ट आहे. आता पाहू शकता समोरचा मी खड्डा आपल्याला एक इंच आपल्याला आलेलाच आहे, त्याच्यामुळे समोरसुद्धा आपल्याला घोळ किंवा चोळ येणार नाही. आता आपण ना मोंढ्यावरून फिटिंग करणार आहे. थोडी परफेक्ट फिटिंग आहे आणि खूप सोपी अशी फिटिंग आहे. तर तुम्ही हे पण लक्षात ठेवायचं आहे की फिटिंग करताना आपण या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आता पाहू शकता आपण जुन्या ब्लाऊजचं शोल्डर म्हणजे मोंढा काढून घ्यायचा आहे उलटा करून आणि पाहू शकता एकावर एक शोल्डरला शोल्डर पकडायचं आणि जिथून आपली जुन्या ब्लाऊजची टीप आलेली आहे म्हणजे फिटिंग आलेली आहे तिथं आपण कट द्यायचा आहे. कट दिल्यामुळे काय होते आपल्याला फिटिंग म्हणजे समजते कुठं आपलं हे आलं. आता हा जो खड्डा म्हणजे कट आहे तो सोडायचा आणि दुसऱ्या कटला आपण पकडायचं. हा कट सोडायचा आणि या कटला पकडायचं. पाहू शकता करेक्ट अशी मोंढ्यावरून फिटिंग आलेली आहे आपली. तर तुम्हाला या प्रकारे सुद्धा फिटिंग करायची आहे. आणि जर छाती जर तुम्ही मोंढा बरोबर केला आणि छाती जर बरोबर नाही आली तर तुम्हाला छोटंसं अर्धा इंच कट करायचं. म्हणजे तुमचं मोंढा कट केला की छाती कमी होते हे लक्षात ठेवायचं. जरी तुमची छाती वाढलेली असेल तरी अर्धा पाव इंच आपण मोंढा कट करायचा आणि छाती बरोबर येऊन जाते. आता पाहू शकता शोल्डरपासून आपण बाही जोडायला सुरुवात केलेली आहे परफेक्ट. आणि मी सरळ बाही जोडते, गोल जोडत नाही. गोल बाही जोडल्यावर जर लूज पडलं तर ते आपल्याला टिप मारायला थोडंसं अवघड जातं, त्यासाठी मी सरळच बाही जोडते. आता आपण या साईडची सुद्धा जोडून घेऊया. आणि तुमच्या लक्षातच आलं असेल की आपण फिटिंग कशी केलेली आहे. तर या प्रकारे फिटिंग करा आणि तुमचं ब्लाऊज नक्कीच परफेक्ट फिनिशिंगने येणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे, जेणेकरून या ब्लाऊजचा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत गेल्यावर त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे आणि त्यांचेसुद्धा ब्लाऊज बरोबर येतील. हे आपण आता पाहू शकता आपण टिप मारून घेतलेली आहे, आपण उलटं करून घेतलेलं आहे. आता आपल्याला फिनिशिंगसाठी ती टिप द्यायची आहे. आता आपण बाही मोजली होती आणि बाही मोजताना आपल्याला एक बाही कमी एक बाही जास्त म्हणजे जे फिटिंगची साईड होती त्या साईडला आपल्याला थोडं कमी जास्त झालं होतं, त्यासाठी आपण ती मारून घेतलेली आहे. म्हणजे इक्वल केलेली आहे मागची आणि पुढची बाहीचं सेंटर. आता पाहू शकता आपण जिथं खूण करून घेतली होती तिथंच आपण टिप मारायची सुरुवात करायची. जिथं आपण कट दिलेला आहे तिथूनच आपली टिप आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला तीनदा फिटिंग टिपा मारायची गरज नाही. तर या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि कमी वेळेमध्ये ह्या ब्लाऊजची फिटिंग करता येते. जास्त आपल्याला टिपा मारायची गरज पडत नाही. तर अशी ही आपली फिटिंग आहे परफेक्ट. नक्कीच ट्राय करा. आता आपण या साईड करून घेऊया आणि तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे तुम्हाला फिटिंगमध्ये काय काय अडचणी येतात. त्या अडचणी सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारे फिटिंग पाहिजे आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगा. असे हे छोट्या म्हणजे ट्रिक्स आहेत पण खूप महत्त्वाचे आहेत. याचमुळं ब्लाऊज तुमचं समोरचा शोल्डर उतरतं किंवा खांदे उतरतात. तर तुम्ही
नक्की हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल की कारणं काय काय असतात आणि आपण कसे सॉल्व करायचे. तर ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे. पाहू शकता अशी ही फिटिंग आहे परफेक्ट. आणि तुम्ही कितीही नवीन असाल तरी तुम्हाला ही फिटिंग नक्कीच जमेल, कारण खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. काहीच किचकट अजिबात सांगितलेलं नाही. तर अशी ही फिटिंग आहे परफेक्ट. आता आपण कमरेचं माप करून घेऊया. बरोबर जुनं ब्लाऊज आणि नवीन ब्लाऊज पाहू शकता परफेक्ट आपलं आलेलं आहे कंबर. आता आपण छाती मोजून घेऊया. व्यवस्थित अशी छाती पण मोजून घ्यायची आहे. तर परफेक्ट आपली छातीसुद्धा आलेली आहे. आणि आपण मोंढा आणि दंडघेर तर व्यवस्थित मोजूनच ठेवलेलं आहे, ते पाहायची गरज नाही. तर पाहू शकता हे असं हे ब्लाऊजचं फिटिंग व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि तुमच्यामध्ये नक्कीच तुमच्या ब्लाऊजला तुम्हाला पुढच्या वेळेस तुमचं ब्लाऊज असंच तुम्ही पटकन शिवताल ही आशा आहे. आणि फिनिशिंग पण येईल आणि फिटिंग पण येईल. आणि कमेंट्स करून सांगायचं आहे की व्हिडिओ कसा वाटला. तर आजचा हा व्हिडिओ इथंच संपूया. पुढच्या व्हिडिओची तयारी करूया. असा हा आजचा आपला शोल्डर खांदे का उतरतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.